थोडा तांत्रिक अडचणीमुळे आपला व्यत्यय आला होता. आता पुन्हा आपण आपला विषय पूर्ण करू. मंडळी, मी सांगत होतो की आपलं बोलणं हे मधुर असावं, परतत्वाचा स्पर्श आपल्या बोलण्याला असावा, हे मी सांगत होतो. हे सांगत असताना मी बोललो होतो की ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, आवरण को शीतल करे आपहु शीतल होय. असं त्याचं बोलणं असावं. कसं बोलणं असावं? कबीर महाराज म्हणतात की ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, आणि मग आवरण को शीतल करे, दुसऱ्यांनाही सुद्धा त्याच्यापासून शांती वाटली पाहिजे आणि स्वतःलाही त्या बोलण्यामुळे शांती प्राप्त झाली पाहिजे. हा भाव कबीर महाराजांनी आपल्या समोर ठेवलाय. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, त्यांचं असं मत आहे की हे जे बोलणं आहे किंवा ही जी वाणी आहे ना, ही वाणी नुसतं मधुर नाम फक्त गोड गोड बोलणं असू नये. कारण गोड बोलणारे लोक सुद्धा गोड गोड बोलून कधी फसवणारे असू शकतात. आणि म्हणून महाराजांनी स्पष्ट सांगितलंय की ते जे बोलणं आहे ते नुसतं गोड नसावं, मधुर नसावं, तर त्या बोलण्यातल्या माधुर्यासोबत, त्या बोलण्यातल्या एक रसाळतेसोबत त्याच्या ठिकाणी काही गुण असले पाहिजे. त्याच्या त्या बोलण्याचा परिणाम समाजाला जो होतोय तो योग्य प्रकारे झाला पाहिजे. अर्थात महाराजांनी जे काही सांगितलंय की लोकांशी बोलणे शिकवावे तरी आपण उत्तमची बोलित जावे, बोलण्यात माधुर्य होतावे आपुल्या प्रेमे, आपुल्या बोलण्याने उबगतील जन, ऐसे कधी न करावे भाषण, कोणाचे पूर्ण ऐकल्या विण, मधून उत्तर न द्यावे. हे जे ग्रामगीतेमध्ये बोलण्याच्या बाबतीत सांगितलं, किंवा आपले बोलणे प्रेमाचे, दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे, परी ते सहन करावे त्याचे वारंगी, या पद्धतीचं आपलं बोलणं असावं. हे जरी महाराजांनी सांगितलं, परंतु या बोलण्यासोबत महाराजांनी सांगितलं की त्या बोलण्याच्या माध्यमातून समाजाला एक ज्ञान देता आलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून समाजाला कुठेतरी दिशा मिळाली पाहिजे तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं होतं की प्रचारकाचे बोल तत्ववादी, अचूक धरोनी संशयाच्छेदी, टोचक नसताही मर्मभेदी, सरस हृदयाचे. काय वर्णन केलं आहे महाराजांनी. होऊ द्या, याच्यावर एक दोन प्रवचनं होतील तर आपण करू आरामशीर चिंतन सूक्ष्म पद्धतीने. प्रचारकाचे बोल कसे? तत्ववादी. वाद म्हणजे भांडणासारखं नाही, वाद निर्माण करणं नाही, तर वाद हा शब्द सुद्धा शास्त्रामध्ये संवादासारखा वापरला. तत्वाच्या बाबतीतला वाद म्हणजे चर्चा करणारे, तत्वाच्या बाबतीतलं मार्गदर्शन करणारे त्याचे बोल असावेत. आणि अचूक धरोनी संशयाच्छेदी, लोकांच्या मनामध्ये जो भ्रम पसरलेला असेल त्या भ्रमाचा निराश होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याचे बोल असले पाहिजे. आणि ते बोल त्याच्या संशयाचं छेदन करत असताना किंवा त्याच्या अज्ञानाचं छेदन करत असताना तत्ववादी जरी असले तरी सुद्धा ते टोचक असू नये, त्याला रुततील अशा पद्धतीचे ते बोल असू नये. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून सरस हृदयाचे, मी जे बोललो की वाचे रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा असते, हृदयाच्या निर्मळपणातून निघालेले ते निर्मळ बोल असावेत. आणि म्हणून समाज झाला रूढीबद्ध, तेथे सांगावे सिद्धांत शुद्ध, समाज कार्यही करावे विशद, वेळ पडेल त्यापरी. समाज हा रूढीच्या प्रवाही वाहू लागलेला आहे. आणि रूढी धर्मामध्ये वाहू लागल्यामुळे काय झालं आहे की समाजाचं हित होत नाही आहे. आणि म्हणून समाजाकडे पाहत असताना समाजात ज्यांच्याकडे उपदेशाची जबाबदारी आली आहे अशा सुद्धा लोकांकडे जर पाहिलं तर तेव्हा लक्षात येते की रूढीच्या प्रवाही वाहू लागले आणि विसरले सर्वभूत ही तरत, अशी त्यांची अवस्था. म्हणून त्या लोकांना महाराज सावधानतेचा इशारा देतात
की समाज जो रूढीबद्ध झालेला आहे त्या ठिकाणी रूढी बाजूला सारून त्याच्यातलं शुद्ध तत्व जे आहे ते त्यांच्या समोर ठेवलं गेलं पाहिजे. आपण जे करतो त्याचा नेमका उद्देश काय आहे, कारण जे जे करावे ते समजून सांगता यावे त्याचे कारण. उगीच लाडू पेढे खावे म्हणून जयंती दिन पाळू नये, तर त्याच्या मागची तात्विकता लक्षात आली, त्याच्या मागचे नेमके सिद्धांत काय आहे ते लक्षात आले पाहिजेत. ते समाजापुढे मांडण्याचं काम या वक्त्यानं करावं आणि समाज कार्यही करावे. विशद वेळ पडेल त्यापरी समाज कार्याच्या बाबतीतही त्यानं माहीत केली पाहिजे. प्रसंग पाहुणे उपदेशावे, सत्य तत्व ते न सोडावे. आणि महाराज काय सांगतात, सत्यची गोड करून सांगावे, वेळ काळ पाहुनी. एक एक शब्दावर जर मी बोलत बसलो तर काय त्या एका एका शब्दावर प्रवचन होईल. कारण तुकडोजी महाराजांचं जे साहित्य आहे ते एक आगळं वेगळं, तुकडोजी महाराजांचंच नाही सर्वच संतांचं. परंतु आम्ही ग्रामगीतेचे अभ्यासक असल्यामुळे आमच्या ठिकाणी म्हणजे असं ते ग्रामगीतेमध्ये वाटते. आम्ही चर्चा केली होती आमच्या 1-2 मंडळीनं. कोणतरी माझ्यासोबत बोलता बोलता, आमच्या कुबळे महाराज आहे की आमचे राहुल भाऊ आहे धनबर, काही आठवत नाही, पण 2 पैकी एका जणानं एक उदाहरण दिलं होतं की डाळिंब जसं असते त्या डाळिंबात अनेक डाळिंब दिसण्यासाठी लहान असते, पण त्या छोट्याशा डाळिंबामध्ये कितीतरी रसरशीत बिया असतात. त्या फळाच्या आतमध्ये गेल्यावर कितीतरी बिया दिसतात. तसं हे ओवी एक दिसते आमच्या संताची, पण त्याच्यामध्ये इतकं भरून आहे की त्यातला आता कोणता कोणता दाना खाऊन कोणता कोणता सोडावं, तसं काय काय सांगावं काय काय सोडावं प्रश्न पडतो. म्हणून पण महाराजांना हे सांगायचं आहे की उपदेश करत असताना प्रसंग पाहून उपदेशावे. आता प्रसंग कोणता चालू आहे, ज्या ठिकाणी नवीन नवीन लग्न झालेले तरुण मंडळी तुमच्यासमोर एखादं जोडपं आलं आणि त्यांच्या समोर जर तुम्ही वक्तव्य करत असाल, त्यांच्यासमोर जर तुम्ही उपदेश करत असाल की संसारात काही पडलं नाही आहे, संस्कार दुःख मूळ आहे आणि चहूकडे इंगळं, त्याच्यामुळे संसारात काही रस नाही आहे, तुम्ही संसाराच्या मागं न लागता संसार सोडा आणि तुम्ही संसारात दुःखच आहे सगळं, परमात्म्याच्या ठिकाणी सुख आहे फक्त, संसार हा दुःख मूळ आहे, असा उपदेश नवपरिणित तरुणाच्या समोर करणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच समजून घ्या. ते जसं योग्य नाही तसं प्रसंग पाहून उपदेशावे. कोणता प्रसंग चालू आहे, एखाद्या लग्नात गेले, एखाद्या मरणात गेले आणि त्या मरणाच्या ठिकाणी जर तुम्ही गोष्टी चालू केल्यात, काय त्या लग्नाचा थाट राजेव, अरे इतकी सुंदर दिसत होती नवरी, लाता खाऊन घरी यावं लागेल. कुठं कोणता उपदेश करावा त्याचं सुद्धा भान असलं पाहिजे आणि सत्य तत्व न सोडावे. कोणत्याही प्रसंगी उपदेश करत असताना सत्यता आणि तात्विकता या 2 गोष्टी वगळून उपदेश असू नये, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि गोड सत्य बोलावं, परंतु आमच्या शास्त्राचा संदेश आहे, काय सांगते आमचं शास्त्र की खरं बोला, पण कोणाला रुतणार असं पद्धतीचं खरं बोलू नका. खरं बोलत असतानाही सुद्धा लोकांना प्रिय वाटेल असंच खरं बोला. आणि म्हणून सत्याची गोड करून सांगावे, वेळ काळ पाहुनी. त्यावेळेची वेळ कोणती आहे, काळ कोणती आहे, प्रसंग कसा आहे ते पाहून खरंच सांगावं. खरं सांगू नये, पण ते खरं खोटं बोलू नये, परंतु खरं सांगत असताना काळ कोणता आहे, वेळ कोणता आहे त्याचं थोडंसं भान ठेवून योग्य पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण खरं जरी असेल तरी ते खरं सांगत असताना ते बरं सुद्धा असलं पाहिजे. कारण काही काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात, म्हणून खरं आणि बरं असं बोललं पाहिजे. देवाचं नाव जे आहे कसं आहे, खरं आहे आणि बरं आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणून खरं आणि बरं सांगावं, ज्यातून लोकांना आनंद होईल. आमच्या नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं आहे की बोलत असताना कसं बोलावं. बोलत असताना नाथ बाबा सांगतात की सत्य आणि मधुर, ऐकता आल्हादकार, सर्वांशी हितत्वे साचार, बोले सनागर हरिकथा,
नाथ महाराज सांगतात, बोलत असताना सत्य आणि मधुर या 2 गोष्टी असल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ऐकता आल्हादकार. ऐकत असताना ते वाक्य तुमचे बोलत असताना आल्हादकारी वाटले पाहिजेत. आणि सर्वांशी हितत्वे साचार, सर्वांच्या हिताचं असलं पाहिजे. बोले सनागर हरिकथा, अशा पद्धतीची हरिकथा, अशा पद्धतीचं शुद्ध तत्वज्ञान तुम्ही समाजाच्या पुढे मांडावं. उपनिषदांनी सुद्धा आम्हाला तेच सांगितलंय. सत्यम मृदुप्रिय धरो वाक्यम हितकरम वदेत, आत्मोत्कर्ष तथा निंदा परेशाम परिवर्जयेत. उपनिषद सुद्धा सांगते. काय मत आहे उपनिषदाचं? उपनिषदाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही सत्य बोला, पण मृदू बोला. मृदू बोला, लोकांना प्रिय होईल अशा पद्धतीचं बोला, लोकांना धीर मिळेल अशा पद्धतीचं बोला, लोकांच्या हिताचं असेल अशा पद्धतीचं बोला. आणि स्वतःची स्तुती करणारं आणि दुसऱ्याची निंदा करणारं जे वक्तव्य असेल त्याला टाळा. आपली स्वतःची स्तुती करणारं वक्तव्य कधी बोलू नका आणि दुसऱ्याची निंदा करणारं वक्तव्य कधी बोलू नका, असा उपदेशानं आम्हाला एक संदेश दिलेला आहे. आणि म्हणून बोलत असताना आम्ही कसं बोलावं हा महत्वाचा भाग आहे. श्रीमद भगवद्गीतेनं सुद्धा वाङ्मयीन तपाचं वर्णन करत असताना गीतेच्या मला वाटते 17व्या अध्यायामध्ये जे काही तपाचे काही प्रकार सांगितले आहेत, त्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ सुद्धा आपल्याला सांगून जातो की अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्यायमभ्यसनम चैव वाङ्मयस्तप उच्यते. काय म्हणते भगवद्गीता? बोलत असताना कसं अनुद्वेग करम वाक्यम, आपलं वाक्य कसं असावं? बोलत असताना उद्वेग त्यातून निर्माण होऊ नये असं वाक्य असावं, सत्य असावं आणि प्रिय असावं आणि लोकांकरता हितकारक अशा पद्धतीचं वक्तव्य आपलं असावं. आणि म्हणून वेदांनी सांगितलं आहे. काही लोक म्हणतील की तुम्ही म्हणता की मग सत्य बोला सत्य बोला, तर वेदांनी सुद्धा सांगितलं आहे की सत्यम वद धर्मम चर, वेदांनी सुद्धा सांगितलं आहे. परंतु ते सत्य बोलत असताना एक भान ठेवलं पाहिजे असं सुद्धा मनुस्मृती सांगते. काय म्हणते स्मृती? स्मृती असं बोलते की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियम च नानृतम ब्रूयात यश धर्म सनातनः. काय सांगते आमची स्मृती? आमची स्मृती सुद्धा सांगते की सत्य बोला पण प्रिय बोला. जे अप्रिय असेल असं सत्य बोलू नका, लोकांना आवडणार नाही असं सत्य बोलू नका. सत्य बोलत असताना सुद्धा लोकांना रुचेल असं सत्य बोला. आणि काय म्हणतात? न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियम च नानृतम ब्रूयात यश धर्म सनातन, असं बोला. आणि त्याला अगदी राष्ट्रसंत तुकडोजी सांगायचं झालं लहरकी बरखेच्या भाषेत, तर या श्लोकाचं मराठी भाषांतर आमच्या जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. ते म्हणतात की यदि बात सच्ची ही रही तो भी न कटुता हो, सीख लो सबसे भलाई से रहो, अपने काम के फल सभी को ही मिले मिल जाएंगे, भगवान कुछ सोया नहीं जो कुछ किया वही पाएंगे. काय म्हणतात महाराज? यदि बात सच्ची ही रहे, महाराज म्हणतात जरी तुमची गोष्ट खरी असेल तरी सुद्धा तो भी न कटुता से कहो, ते सुद्धा लोकांना रुचेल अशा पद्धतीचं बोलू नका, लोकांना रुचेल अशा पद्धतीचं बोला. प्रिय बोल नाही सीख लो सबसे भलाई से रहो, प्रिय बोलणं शिका. आपले प्रेम मर्यादेची प्रेमळ वाणी असली पाहिजे. आपल्या वाणीतून जगाला प्रेम मिळेल अशा पद्धतीचं बोला. आणि म्हणून बोलत असताना युक्ती असली पाहिजे बोलण्याची. एकदा अकबर राजाचा एक पोपट होता, तो त्याला फार आवडत होता. त्याला अशी ताकीद देऊन टाकली होती की हा पोपट मेला अशी बातमी माझ्या कानावर येता कामा नये. ही बातमी जो कुणी माझ्या कानावर पर्यंत पोचवेल, माझ्यापर्यंत जो पोचवेल, तुमचा पोपट मेला असं जो म्हणेल त्याला त्याच ठिकाणी फाशीची शिक्षा दिली जाईल. कोण बोलणार? काय झालं? योगायोगानं एक दिवस त्याचा पोपट मरून पडला.
पोपट मरून पडल्यावर सगळे लोक घाबरले. आता कसं सांगा. त्यानं तर राजाला स्पष्ट सांगितलं की जर कोणी सांगितलं तर त्या पोपटाला सजा, त्या असं सांगणाऱ्याला फाशीची शिक्षा. आता काय करा. मग सर्वांनी एक विचार केला की आता कोण जा. मग तिथं बिरबलाला पाठवलं गेलं. आणि मग बिरबल म्हणजे दिमाग, बिरबलाला दिमाग असतो. मग बिरबलानं काय केलं, आपला दिमाग त्यानं बिरबलानं वापरला आणि तो त्या ठिकाणी गेला आणि सांगायला लागला, महाराज आपला जो पोपट आहे ना तो हालत नाही. आपला जो पोपट आहे ना त्यानं डोळे सुद्धा पांढरे केले. त्याही पुढे सांगू का, आपला जो काही पोपट आहे ना तो पाय सुद्धा त्याचे वर आलेले आहेत, वर त्याचे पाय आहेत आणि पंख सुद्धा पसरलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं. मग राजा वाटला, अकबर राजा, अरे मूर्खा, सरळ सरळ बोल ना की पोपट मेला म्हणून. बिरबल म्हणाला, मी तसं म्हणणार नाही. अर्थात अशा युक्तीनं बोलणं असावं, दिमाग त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे. युक्तीनं कसं बोलणं असावं, तर युक्तीनं असं बोलणं असावं की त्या बोलण्यानं कोणाला वाईट वाटणार नाही. याही दृष्टांतापेक्षा सरस दृष्टांत मी तुमच्यासमोर ठेवीन. पण बोलत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या मुखाच्या माध्यमातून अपवित्र वाणी येऊ नये. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थनाच केली आहे. काय प्रार्थना केली आहे देवाला? देवाला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात की देवा, अपवित्र वाणी नयो माझे मुखा, त्याज हुनी मुका बरा देवा. माझ्या मुखातून अपवित्र वाणी येऊ देऊ नको. परंतु असे काही बुद्धिभ्रष्ट लोक समाजात आहेत की तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरती जीवन जगतात, पण त्यांच्या माथ्यात सगळ्या शिव्याच भरून आहेत. त्यांच्या हरिपाठापेक्षा शिवीपाठ जास्त पाठ आहे आणि त्यांच्या मुखातून शिव्याच बाहेर निघतात. काय त्यांचा गाथा वाचून माथा जाग्यावर आल्यासारखा दिसत नाही. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज देवाजवळ प्रार्थना करतात. जगद्गुरु म्हणतात की देवा, अपवित्र वाणी नयो माझे मुखा, त्याज हुनी मुका बरा देवा. अपवित्र वाणी माझ्या मुखाच्या माध्यमातून येऊ नये. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगेल, सोहिराबाई म्हणून ज्या काही संत होऊन गेलेल्या आहेत, त्या सोयराबाईंचा, चोखोबाच्या घरातली ती सोयराबाई, त्या सोयराबाईंचं असं एक पद आहे की विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे बोल. विवेकाची ओल, ज्या ठिकाणी ज्ञानाची ओल ओलावेल अशा पद्धतीचं बोलणं आमचं असावं. आणि यावर एक लक्ष असलं पाहिजे. कोणतं कुठं बोलावं, कुठं बोलू नये याचं एक भान असलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या दृष्टीने जर विचार केला तर एक ओवी त्याच्यामध्ये आलेली आहे की जगाची नित्य बदलती गती. पहा ग्रामगीता काय म्हणते 30व्या अध्यायामध्ये, जगाची नित्य बदलती गती, आज कोणती उद्या कोणती. जगाची परिस्थिती आता काय आहे, उद्या काय होईल, काल काय होती, याचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून कोणते बोल कोणाप्रती सांगावे, कधी कळावे हे कोणते. म्हणून जगाची बदलणारी स्थिती आहे. आज काय आहे, आज ज्या रस्त्यावरून एका नवरदेवाची वारात जाते, उद्या त्याच रस्त्यावरून एखाद्या व्यक्तीची मयत जात असते. अर्थात आज काय वातावरण आहे आणि उद्या काय वातावरण आहे, ही गोष्ट एकाच कुटुंबातली अगोदरच्या दिवशी वरात निघते आणि एका दिवशी त्याच रस्त्यावरून त्याच कुटुंबातली मयत सुद्धा निघू शकत असते. म्हणून काल त्याची परिस्थिती काय होती आणि आज त्याची परिस्थिती काय आहे याचं भान ठेवून आम्हाला बोलता आलं पाहिजे. अर्थात समोरच्या व्यक्तीची पात्रता काय आहे, समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असतानाची वेळ कोणती आहे, काळ कोणती आहे, याचं भान ठेवून आपण अगदी कुशलतेनं सत्य मांडलं पाहिजे. त्याकरता मी एक दृष्टांत सांगू इच्छितो. मार्मिक दृष्टांत आहे. आपण काही कीर्तना भागवताच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हा दृष्टांत ऐकला असेल. काय झालं, एक सद्भाविक काशीच्या यात्रेकरता निघाला.
काशीला गेला. काशीला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही अध्ययन करत असेल किंवा काही पारमार्थिक साधने करता त्या ठिकाणी तो गेला होता. आणि त्याच ठिकाणी त्याच्याच गावातला त्याच्या शेजारचा एक व्यक्ती त्या ठिकाणी गेला. आणि दोघांची भेट झाल्यानंतर दोघं जण बोलायला लागले, कसं काय चालू आहे तसं गावाकडची त्यानं माहिती विचारली. जो जवळजवळ एखाद्या वर्षापासून तिकडे होता आणि त्या काळामध्ये काही मोबाईल नव्हते, फोन नव्हते, पत्रव्यवहाराची की फारशी व्यवस्था नव्हती. आणि मोबाईल फोन नसल्यामुळे आपल्या गावातल्या गोष्टी, आपल्या कुटुंबातल्या सुद्धा गोष्टी परदेशी असलेल्या माणसाला वा दूरस्थ कुटुंबातल्याच दूरस्थ व्यक्तीला माहीत होत नसत. आता व्हॉट्सअप आलं, ते तुमचं फेसबुक आलं, WeChat काय काय आहे मला त्याचे नावही माहीत नाही, कारण मी फक्त त्याच्यापैकी व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरतो. तर त्याच्यावरून ते व्हिडिओ कॉल काय, फोटो काय 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 त्याच्या माध्यमातून आता ती माहिती वगैरे पोहोचवली जाते. परंतु त्या काळामध्ये अशा पद्धतीची कुठलीही माहिती पोहोचवल्या जात नव्हती. मग त्याच्यामुळे त्या काळामध्ये काही माहिती होत नव्हती. तर त्यानं विचारलं, कसं काय माझ्या घरचं चालू आहे. ती वार्ता सांगत असताना त्याच्या पूर्ण घर जळून खाक झालं होतं. परंतु सांगणाऱ्यानं मोठ्या युक्तीनं सांगितलं. कसं सांगितलं? सगळ्यात पहिले त्याने विचारलं की कसं काय आपल्या गावाचं कर्ज सगळं काही ठीक आहे ना. त्यावर तो आत्ता गेलेला व्यक्ती सांगायला लागला की सगळं काही ठीक आहे, फक्त तुमचा जो आवडता मोत्या नावाचा जो काही एक कुत्रा होतात ना, तो कुत्रा मात्र मरण पावला. आता तो माणूस म्हटला, कुत्रा मरण पावला? बाकी सगळं ठीक आहे ना? म्हटलं हो सगळं ठीक आहे, फक्त तुमचा कुत्रा मरण पावला. म्हटलं कुत्रा मरण पावला हे ठीक आहे, परंतु कुत्रा जो मरण पावला त्याच्यामागे काही कारण असेल ना, कशामुळे मरण पावला? त्याच्यावर तो सांगतो की तो कुत्रा मरण पावला त्याचं कारण मेलेल्या बैलाचं मांस खाल्लं त्यानं तुमच्या घरच्या. अर्थात आधीच बैल मेला हे सांगितलं नाही, पहिलं कुत्रा मेला सांगितलं, म्हणजे एकदम त्याला धक्का बसला नाही. नंतर त्याला सांगितलं की सडलेल्या बैलाचं मांस खाल्ल्यामुळे, मेलेल्या बैलाचं मांस खाल्ल्यामुळे मग त्याला अजीर्ण झालं आणि त्या अजीर्ण झाल्यामुळे तो मग मरण पावला. मग पुन्हा त्याला विचारलं की आमचा बैल मेला? म्हणजे कुत्रं मेलं तर मेलं, पण बैलही मेला? म्हटलं हो बैलही मेला. पण बरं ठीक आहे, कुत्रा हा मेलेल्या बैलाचं मांस खाल्ल्यानं मेला इथवर ठीक आहे, पण बैल कशानं मेला हो? अहो तुमची बैल जोडी जी आहे ना, ती बैल जोडी आगीत जळली म्हणून मरण पावली. बैल जोडी आगीत जळली? हो. बैल जोडी कशी काय जळली हो? अहो तुमचं मकान नाही का, ते मकान जळून खाक झालं, मग त्यातली बैल जोडी कशी काय? असं 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 म्हणजे मग बैल जोडी गेली नाही आमचं, मग काय म्हणतात त्याला, मकान जळून खाक झालं. अच्छा अच्छा अच्छा, बाकी काही नाही ना? बाकी काही नाही हो, पण ते त्या मकानामध्ये तुमची म्हातारी होती की नाही, तेवढी म्हातारी फक्त दगावली. अर्थात तुमचं सगळं जळून खाक झालं असं एका शब्दात सांगून त्याला धक्का न पोहोचवता त्याला पायरी पायरीनं छोट्यापासून मोठ्या दुःखापर्यंत सांगत नेलं. तर त्या ठिकाणी काय झालं, त्याला एकदम पचत्या क्रमानं हे सांगितल्यामुळे त्या ऐकणाऱ्याची जी हृदय क्रिया होती ती बंद पडली नाही, वा त्याला कुठल्याही प्रकारचा बीपीचा रक्तदाबाचा त्रास झाला नाही, किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा तो बेशुद्ध पडला नाही, चक्कर येऊन पडला नाही. तर त्याला थोडासा धीर देत बोलल्या गेल्यामुळं काय झालं की तिथं त्याला थोडंसं त्याच्या ठिकाणी जे सत्य सांगितलं गेलं ते सांगितलेलं सत्य सुद्धा त्याच्याकरता घातक ठरलं नाही, हे महत्त्वाचं गोष्ट आहे. परंतु जर एकदम सांगून टाकलं असतं एका शब्दात की तुमचं घरदार सगळंच्या सगळं जळून खाक झालं, घरातली माणसंही सुद्धा जळून खाक झाले, हे जर सांगितलं असतं तर त्याला पहिल्याच झटक्यात अटॅक आला असता. आणि म्हणून बोलत असताना कसं बोलावं, तर ते असं बोलावं की दुसऱ्याला धीर दिला जाईल, वेळ कोणता आहे, काळ कोणता आहे ते पाहून बोलता यावं. आणि म्हणून हा जो अज्ञ समाज आहे, हा अज्ञ समाज
अनुकरण प्रिय आहे आणि म्हणून थोरांचे जीवन आदर्श जीवन पाहिजे अनुकरणास्तव हा एक महत्त्वाचा भाग आहे. थोर लोकांनी बोलत असताना चालत असताना कसं बोलावं कसं चालावं, तर लोकांनी आपलं अनुकरण करत असताना लोकांनी जितकं चांगलं वागावं वाटत असेल ना, त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं चांगलं या वक्त्यानं वागलं पाहिजे वा या समाजात जो कोणी आदर्श म्हणून समजला जात असतो ना त्यानं वागलं पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून बुद्धिवादी चिकित्सक लोक जे असतात त्यांच्या दृष्टीने महाराजांनी सांगितलंय की काही लोक चिकित्सक विचारपटताची वागती चोख, परंतु त्यांच्यासमोर बोलण्याकरिता उत्तम विवेचक प्रचारक पाहिजे. आणि त्या प्रचारकाची आज जर विचार केला तर उत्तम विवेचक प्रचारकाची आज समाजामध्ये वानवा दिसून येत आहे. ही फार मोठी शोकांतिक आहे. आणि म्हणून असं तारतम्य ठेवून बोललं गेलं पाहिजे. चिकित्सक लोकांना पटेल रुचेल अशा पद्धतीचं बोललं गेलं पाहिजे आणि उत्तम विवेचनात्मक बोललं गेलं पाहिजे. लोकांच्या हृदयाचा ठाव घेईल अशा पद्धतीचे वक्तव्य बोललं गेलं पाहिजे. आणि म्हणून समय तारतम्य या सगळ्या गोष्टीचा विचार करून बोललं गेलं पाहिजे. कारण हानी कशामुळे होत असते. भृतरी नामक जो काही एक राजा विरक्त झाला होता नंतरच्या काळामध्ये, त्याच्या पत्नीचं त्यानं ते जे वैषयिक प्रेम किती नीच दर्जाचं आहे आणि ते कसं बदलणारं आहे अशा पद्धतीचा त्याला अनुभव आला. त्याची कथा मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही. नंतर तो विरक्त झाला आणि त्यांनी नीती शतक नावाचं 100 श्लोकांचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. त्या भर्तृहरीचं काय मत आहे, तो भर्तृहरी सांगतो की घात कशामुळे होत असतो, समय न कळल्यामुळे घात होत असतो. त्यांनी सांगितले की का हानी समय मुच्यती, अर्थात समय सूचक सम चूक नाही, समय चूक सम चूक नाही असं जे महाराजांनी म्हटलंय सतविचार प्रवाहामध्ये की समय चुकवणं त्याच्यासारखी चूक नाही. तसं या ठिकाणी भर्तृहरी सुद्धा सांगतात की क हानी, हानी कशाला म्हणतात किंवा हानी कोणती आहे, तर समय मुच्यती, समय वेळ गमावणे किंवा वेळेचं भान न ठेवता कृत्य करणे हेच खऱ्या अर्थानं आपल्या घातास कारण ठरत असते. आणि म्हणून लिकी पै फिकी लगे बिन अवरस की बात, अर्थात निकी पर फिकी लगे अवसरन की बात. निकी म्हणजे खरी शुद्ध जरी असली सत्य जरी असली तरी सुद्धा ती अयोग्य वेळी सांगितली गेली तर ती फिक्की ठरत असते. याचं भान सुद्धा वक्तव्यानं ठेवलं पाहिजे. हे विसरून चालता येणार नाही. अर्थात निंदा स्तुती आणि स्वार्थाचा लवलेश सुद्धा तुमच्या वक्तृत्वाला असू नये हा आमच्या संतांचा संदेश आहे. आणि पुढे जर चिंतन केलं तर एक लक्षात येईल की सत्याचं जे मुख आहे ते सोन्याच्या पात्रानं झाकल्या गेलं तर तेही सुद्धा योग्य ठरत नाही. माझं वाक्य लक्षात घ्या. सोन्याच्या पात्रानं म्हणजे कुठल्या तरी अपेक्षेमुळे माझं पद जाऊ नये. बरेचसे प्रचारक आहे, आमचं असं असं पद आहे, आम्ही जीवन प्रचारक आहोत आणि आम्ही आजीवन प्रचारक आहोत, ते जे पद भेटलं ते पद जाऊ नये याचं भान ठेवून समाजात बोलतात. कधी कधी असत्य सुद्धा सत्य करून समाजात प्रदर्शित करतात. असे जे आशाबद्ध वक्ते असतील, तुकडोजी महाराजांनी त्यांचा धिक्कार केलाय. विश्वशांती योग नावाच्या ग्रंथात स्पष्ट बोलले महाराज, आशाबद्ध वक्ता समाजाला खरे ज्ञान काय देणार. अरे जो आशाबद्ध वक्ता आहे ना तो काय समाजाला खरं ज्ञान देऊ शकतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायाच्या भाषेत बोलायचं झालं तर आशाबद्ध वक्ता भय श्रोत्यांची या चित्ता. जो आशाबद्ध वक्ता असतो, काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेनं लालचे पोटी आशेपोटी जो बोलतोत ना तो सत्य बोलू शकत नाही आणि त्याच्यामुळे श्रोत्यांना सुद्धा ते त्याचं बोलणं दिशाभूल करणारं भ्रममूलक अशा पद्धतीचं ठरत असतील. आणि म्हणून अशा लोकांचं बोलणं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. महाराजांनी बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोललं पाहिजे. लहरकी बरखीमध्ये महाराजांनी काही माणसाच्या ओळखीची काही लक्षणं सांगितली आहे. सहदेव भाडोळीसारख्या ग्रंथात तो विषय आला. पण महाराजांनी काय केलाय की एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे.
लहरकी बरखीमध्ये. ते म्हणतात की मिच मिच के आखे बोलता व कुटील मानव जानिये. जो बोलत असताना मधामधा डोळा मारून मारून बोलत असेल, डोळे बंद चालू करून बोलत असेल, समजून घ्या हा कुटील माणूस आहे. हा फसवेगिरीचं आपल्यासोबत बोलत आहे, आपल्याला बोलून कुठंतरी गोड गोड बोलून फसवत आहे. हा सावधानतेचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. म्हणून असे जे दोष असतात त्या दोष वगळून आपण वक्तव्य करावं हेच सांगण्याकरता महाराजांनी असं म्हटलंय की जिस बात को हम जानते उसको यथावत बोलना. लहरकी बरखीमध्ये महाराज म्हणतात आणि इसकी कला ही चाहिए होता नहीं है उस बिना. काय म्हणतात महाराज, बोलत असताना जी गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती यथार्थ पद्धतीनं सांगायची, जशी तशी सांगायची, परंतु ती सांगण्याची कला आपल्या ठिकाणी असली पाहिजे, नाहीतर त्याच्याशिवाय जमत नाही, भांडणं लागू शकतात. अर्थात वक्तृत्व कला ही आवश्यक आहे, कारण वक्ता दश सहस्त्रेषु असं म्हटलंय सुभाषितकारांनी. काय म्हणतात, दश सहस्त्रेषु अर्थात 10,000 एखादा असा वक्ता जन्माला येत असतो की तो श्रोत्यांना त्याच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध अशा पद्धतीचं करत असतो. असा वक्ता 10,000 एखादा विरळाच निपजत असतो. हा भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून एखादाच निघत असतो आणि अशा पद्धतीनं सत्य आणि प्रिय वाटणारं सत्य समाजापुढे मांडणारा जो कोणी असतो ना, खऱ्या अर्थानं व वाक्यसिद्धी पाएगा असं सुद्धा महाराजांनी त्याच्या बाबतीत उद्गार काढले. आणि म्हणून बोलत असताना त्याचे जे साधे सुधे बोल असतात ते साधं सुधं बोलणं सुद्धा प्रचारक प्रेतात प्राण आणि दुबड्या शिकरी कार्याभिमानी इतकं सामर्थ्य त्याच्या बोलण्यामध्ये येत असते. आणि म्हणून वाक्यसिद्धी त्याच्याच ठिकाणी येत असते. हे लक्षात घेऊन तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना सुद्धा हाच संदेश दिला होता की चरथ भिक्ख चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. काय सांगितलं त्यांनी, चरथ भिक्खवे चारिकम, तुम्ही आचरणही करा आणि प्रचारही करा, प्रचाराकरता फिरत राहा. कशाकरता, बहुजन हिताय बहुजन सुखाय, अशा पद्धतीचा संदेश दिला होता. आणि म्हणून तोच संदेश लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी म्हटलं की सच्च ज्ञान का वक्तव्य हो, वक्तव्य असावं पण खऱ्या ज्ञानाचं वक्तव्य असावं. मी मधात तांत्रिक अडचणीमुळे थोडंसं मोबाईल बंद पडला होता, म्हणून थोडंसं 5-10 मिनिट जास्त घेतो. त्याच्याकरता महाराजांनी सांगितलं की सत्य ज्ञान का वक्तव्य हो. आणि महाराजांची त्याच्या मागची एक दुसरी भूमिका सांगावीशी वाटते, ती सांगतो आणि थांबतो. दुपारी आपण स्पृश्यतेचा विचार करू. दुसरी कल्पना त्याची अशी करता येईल की उत्सवादिकांच्या निमित्तानं हा विषय ग्रामगीतेच्या यात्रामेळे नावाच्या 24व्या अध्यायामध्ये आला आहे. काय आहे, यात्रा उत्सव असतील, महोत्सव असतील, त्या निमित्तानं महाराजांची एक अशी संकल्पना होती की सर्व धर्मीय प्रार्थना, सर्व धर्मांचे लोक, सर्व पंथाचे लोक, सर्व विद्वान लोक, सर्व पंडित लोक, सर्व इतर वेगवेगळ्या धर्मपंथ संप्रदायाचे जे कोणी वक्ते असतील ते सगळेच्या सगळे लोक, आणि त्या सगळ्यांनी एका ठिकाणी यावं, त्यांचं त्या उत्सवामध्ये संमेलन व्हावं, सर्व धर्मीय प्रार्थना व्हावी आणि त्या ठिकाणी सर्व जनता जनार्दनाच्या समोर कोणालाही बाधक ठरणार नाही असं वक्तव्य त्या समाजाच्या समोर बोलल्या जावं. एकंदरीत सर्वामुखी मंगल बोलवावे या रामदास स्वामींच्या सूत्रानुसार आपले उच्च विचार प्रकट करायला त्यांना कुठेतरी वाव मिळावी किंवा प्रकट करण्याकरिता त्यांना आपण प्रवृत्त करावं. आणि ती प्रवृत्त केल्यानंतर त्या बहुतांश वेळी त्या ठिकाणी बोलत असताना निर्भेळपणे अथवा सर्वांना जुळते मिळते असणारे जे विचार आहे तेच विचार बोलल्या जात असतात. कुठंतरी त्याच्यामध्ये आपल्याच पंथाचा गवगवा, आपल्याच संप्रदायाचा गवगाव करता येत नसतो, कारण इतरही पंथ संप्रदायाचे लोक समोर बसले असतात. त्यावेळेस सर्वांचा समतोल राखून बोलावं लागत असतं.
त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे वक्तव्य होत असतात ना, ते सत ज्ञान का वक्तव्य असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत असते की तेथे न सांगावेल भाकड कथा, न पाळवेल अनिष्ठ प्रथा, मार्ग लाभेल आयिता लोका सत्य ज्ञानाचा. हा जो ग्रामगीतेमध्ये महाराजांनी विचार मांडलेला आहे की त्या ठिकाणी कोणालाही सुद्धा भाकड कथा सांगण्याकरिता वाव मिळणार नाही. कारण त्या ठिकाणी भाकड कथा सांगितल्यावर लोक आपल्यावर आक्षेप घेण्याची भीती त्या वक्त्याच्या मनात असेल. म्हणून तो वक्ता बोलत असताना अत्यंत जबाबदारीनं आणि जे खरं आहे, जे यथार्थ आहे तेच मांडण्याकरिता राहील. आणि त्या ठिकाणी आपल्या पंथा संप्रदायात चालणाऱ्या ज्या अनिष्ट प्रथा असतील त्या प्रथाचं सुद्धा त्या ठिकाणी तो सांगू शकणार नाही. आणि लोकांना त्या माध्यमातून सर्वच धर्मपंथ संप्रदायाचे लोक समोर बसले असताना तो वक्ता कुठल्याही धर्मपंथ संप्रदायावर टीका करून स्वतःचंच वर्चस्व श्रेष्ठ करण्याकरिता कुठल्याही प्रकारची भाकड कथा किंवा कुठल्याही प्रकारची अनिष्ट प्रथा वाढवणारं बोलणं त्या ठिकाणी बोलू शकेल नाही. त्यामुळे तो त्या ठिकाणी पर्यायानं सत्य ज्ञान बोलेल आणि लोकांना सत्य ज्ञान श्रवण करण्याचा आयती एक संधी उपलब्ध होईल. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी त्याचा परिणाम काय होईल की त्याचा परिणाम असा होईल की तेथे भिन्नपणा विरोनी जाय, दांभिकतेचा न चाले उपाय. आणि त्या ठिकाणी पुढे महाराज सांगतात कशी असतील त्या ठिकाणी भिन्नपणा उरून जाईल धर्मपंथातला आणि सर्वांचं ज्ञान एकच आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि त्या ठिकाणी मग कोणाच्या विरोधाला किंवा दांभिकतेला कुठल्याही प्रकारचं समर्थन मिळणार नाही. त्याचं खंडन सहज होऊन जाईल. आणि मिथ्या काय सत्य ते जाणून धरतील पंथ, समन्वयाचा सर्वजन. मग सर्व लोक सत्य काय असत्य काय हे समजून घेतील आणि खरं सत्य मार्गानं लोक मार्गोत्क्रमण करतील. अशा पद्धतीचा एक मोठा लाभ, ज्याला आपण महालाभ म्हणू, हा सहजरित्या समाजाला साध्य झाल्यापासून राहणार नाही. म्हणून अशा भिन्न मताचे, भिन्न पंथाचे, भिन्न संप्रदायाचे जे मेळावे असतील त्या मेळाव्यामध्ये जर आपण भिन्न भिन्न ठिकाणी पाहिलं तर काय आहे, गढूळ पाणी ढवळं जाता, घाणाची उफाळून येईल आता. जिथे सेवेची नाही आत्मीयता तेथे गोंधळ सहजची. आणि म्हणून या बाबतीत दक्ष राहिलं पाहिजे. आणि दक्ष राहून आपल्या बोलण्यामध्ये पुन्हा न दुखविता कोणाचा भाव, ज्यांचा त्यांच्या सत्तत्वांचा करावा गौरव, समारोप करावा लक्ष्मी एकत्व, मूळचे सत्य. अर्थात नेमकं काय तर हत्ती दिसो लागता सगळा. त्याच्याकरता महाराजांनी एक दृष्टांत, फार सुंदर दृष्टांत दिला. जो दृष्टांत महानुभाव धर्माचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी त्यांच्या दृष्टांत पाठामध्ये दिलेला जो दृष्टांत आहे तोच दृष्टांत महाराजांनी या ठिकाणी दिला की हत्ती दिसो लागता सगळा, मग कोणीही एकांगी आंधळा, भुलवू न शके वेगवेगळा, भागची हत्ती म्हणून. महाराजांनी दृष्टांत दिला. काय दिला की न दुखविता कोणाचा भाव, कोणाचाही भाव न दुखविता सत्य तत्वांचं दिग्दर्शन समाजापुढे आपण प्रदर्शन करावं आणि सर्वांना एकत्वाकडे न्यावं. कारण ज्या वेळेस सर्वांच्या समोर सत्य ज्ञानाचं वक्तव्य होईल ना, त्यावेळेस त्यांना असत्य ज्ञान ज्या लोकांनी दिलं आहे की देव, एका गावामध्ये दृष्टांत सांगतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये आंधळ्यांचीच वस्ती होती. सगळे आंधळे असताना त्या गावामध्ये एक हत्ती आला आणि त्या ठिकाणी हत्ती सोबत जो माहूत होता त्यांनी सांगितलं की हा हत्ती आहे. कारण आंधळ्याचे डोळे जरी काम करत नसलेत ना तरी त्याचे कान मात्र शार्प असतात. तो आंधळा जो होता त्या आंधळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं की हे चालू आहे. आंधळ्या लोकांनी ठरवलं, पाहिलं की काहीतरी आलेलं आहे. त्यांच्या हाताला लागू, काय आहे, काय हत्ती आहे. एकाला पकडलं शेपूट, हत्ती कसा आहे म्हटला, चराडासारखा लांब आहे. एकाला हत्तीचा पाय धरला, कसा आहे हत्ती, अरे तो खांबासारखा आहे. परंतु त्या ठिकाणी एक डोळस माणूस आला आणि त्यानं तो हत्ती पाहिला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो हत्ती असा
खांबासारखा नाही, हत्ती हा सुपासारखा नाही, हत्ती हा त्या तुमच्या चराडासारखा नाही, तर हत्ती नेमका कसा आहे हे त्यानं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस जे लोक भुलवत असतात की हत्ती असा आहे, हत्ती तसा आहे, तसा आंधळ्या लोकांनी असं कोणीही लोकांना अंधारात ठेवू शकणार नाही. तर हत्ती कसा आहे हे लोकांना यथार्थ ज्ञान होईल. अर्थात सत्य ज्ञानाचं, सत्य तत्वाचं, समत्व भावाचं, मौलिक एकत्वाचं, समन्वयाचं आणि सामंजस्याचं विशुद्ध ज्ञान सर्वांच्या मुखातून बाहेर पडेल. आणि ते पडलं की समाजाचा किती फायदा होईल हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. सर्वांनाच माहीत आहे की सत्य ज्ञान लोकांपर्यंत जर पोहोचलं तर समाजाचा किती उन्नती होईल. आणि म्हणून त्या सत्य ज्ञानानंच तर या जगाचं जीवन पालटून जात असते ना सज्जन हो. आणि ते जीवन पालटून जावं म्हणून आमच्या वाणीची सुद्धा अशा पद्धतीची सात्विक वृद्धी व्हावी ही एक आंतरिक इच्छा महाराजांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून महाराजांनी विशेष करून सत्य ज्ञान का वक्तव्य हो अशा पद्धतीचं या ठिकाणी बोलले आहेत. आणि ते सच ज्ञान का वक्तव्य हो त्याच्या पुढची जी भूमिका आहे की आणखी कोणते गुणधर्म वाढावेत, हे 3 तर गुणधर्म वाढावेत ही महाराजांची प्रामुख्याने इच्छा होती. परंतु याच्यासोबत आणखीन कोणते गुण वाढले पाहिजेत समाजामधले याच्या बाबतीत जी महाराजांची एक तळमळ होती ती तळमळ जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. परंतु तो दुपारच्या सत्रामध्ये करणार आहोत. आता तुर्तास या ठिकाणी आपलं हे प्रवचन सेवा विराम घेते आहे. आणि दुपारी ठीक 4 ते 5 या वेळेमध्ये आपण स्पृश्यास्पृश्य हा जो काही विषय आहे, अर्थात हम अस्पृश्य आहे, अस्पृश्य आहे ही जी भावना समाजात पसरलेली आहे, अमानुष रूढी आहे, त्या रूढीचं चिंतन करण्याचा प्रयत्न दुपारच्या सत्रात करूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.